नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये आपल्याला घातांकाचे महत्त्वाचे प्रश्न 3 प्रश्न बघणे आहेत जे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत. पण घातांकाचे प्रश्न जर बघायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला डबलेट्स आणि ट्रिपलेट्सचं नॉलेज असायला पाहिजे. डबलेट्स म्हणजे दुप्पटी. दुप्पटी म्हणजे सेल्फ दुप्पट, प्रत्येक संख्येची दुप्पट दुप्पट करत जाणे. जसं 1ची दुप्पट 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16. आणि ट्रिपलेट्स म्हणजे तिप्पटी. 1ची तिप्पट 3, 3ची तिप्पट 9, 9ची तिप्पट 27. तर याला म्हणतात डबलेट्स आणि ट्रिपलेट्स. तर इथे तुम्हाला दिसतंय डबलेट्स. तर डबलेट्स म्हणजे 1ची दुप्पट 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32, 32ची 64, 64ची दुप्पट 128, 128ची दुप्पट 256, 256ची दुप्पट 512 आणि 512ची दुप्पट 1024. तुम्हाला या दुपटीतील संख्या दिसत आहेत. आणि या ज्या दुपटीतील संख्या आहेत या पॉवर जनरेट करतात. पॉवर म्हणजे घात तयार करतात. आपण घातांकाचा हा जो छोटासा बघतोय आपण व्हिडिओ, त्याच्यामध्ये घातांकाचं काम आहे. तर हा हा जे डबलेट्स आहेत हे घात कसे तयार करतात. हा 2 म्हणजे 2चा पहिला घात. 2च्या डोक्यावर 1 असेल म्हणजे तो 2, 2चा पहिला घात. 4 म्हणजे 2चा दुसरा घात, 2चा दुसरा घात म्हणजे 2चा वर्ग. 8 म्हणजे 2चा तिसरा घात म्हणजे 2चा घन हा 8 होतो. अँड सेम खाली खाली गेलं तर ते घात वाढत जातील. 16 म्हणजे 2चा चौथा घात, 32 म्हणजे 2चा पाचवा घात, 64 म्हणजे 2चा सहावा घात, 128 म्हणजे 2चा सातवा घात, 256 म्हणजे 2चा आठवा घात, 512 म्हणजे 2चा नववा घात आणि 1024 म्हणजे 2चा दहावा घात. आणि सेम आपण याला पुन्हा वाढवत गेलं. 1024 ची दुप्पट 2048, 2048 ची दुप्पट 4096. तर हे घात वाढत जातील. 10च्या नंतर 11, 12, 13. याला म्हणतात दुप्पटी. जर घातांकाचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर दुप्पटी आणि तिप्पटी याचं नॉलेज असायला पाहिजे. सेम जसं दुप्पटी होतं तसंच तिप्पटी. तिप्पटी म्हणजे ट्रिपलेट्स. याला पण लक्षात घ्या. तिप्पट करत जाणे. जसं 1ची तिप्पट, 1ची तिप्पट आहे 3, 3ची तिप्पट केली तर 9 म्हणजे त्याला 3 ने गुणाकार केला तर 9ची तिप्पट 27. तिप्पट म्हणजे पट 3 म्हणजे गुणिला 3. 27ची तिप्पट 81, 81 ची तिप्पट 243, 243 ची तिप्पट केली तर 729, 729 ची तिप्पट केली तर 2187, 2187 ची तिप्पट केली तर 6561 आणि त्याची तिप्पट केली तर 19,683. या सेल्फ तिप्पट आहेत. जसं या दुप्पटी होत्या तशाच या तिप्पटी आहेत. आणि ज्याप्रमाणे या दुप्पटीने पॉवर जनरेट केला होता तसाच हे तिप्पटी सुद्धा पॉवर जनरेट करतात. हा जो 3 आहे, 3 म्हणजे 3चा पॉवर 1, 3च्या डोक्यावर 1. त्यानंतर त्याची तिप्पट आहे 9, 9 म्हणजे 3चा वर्ग म्हणजे 3चा पॉवर, 3चा घात 2. 27 म्हणजे 3चा तिसरा घात म्हणजे घन. 81 म्हणजे 3चा चौथा घात, 243 म्हणजे 3चा पाचवा घात, 729 म्हणजे 3चा सहावा घात, 2187 म्हणजे 3चा सातवा घात, 6561 म्हणजे 3चा आठवा घात आणि 19,683 म्हणजे 3चा नववा घात. पुन्हा याची तिप्पट करत करत समोर गेलं तर हे घात वाढत जातील. 9च्या घात होईल 10, मग 11, मग 12. तुम्हाला घातांकाचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर हे डबलेट्स आणि ट्रिपलेट्स या संख्या ज्या आहेत त्यासोबत तुम्हाला फॅमिलियर राहावं लागेल. कारण घातांकाचे ऑलमोस्ट प्रश्न या संख्यांवरच पडतात. या ज्या संख्या दिलेल्या आहेत डबलेट्सच्या आणि ट्रिपलेट्सच्या या संख्यांवरच घातांकाचे ऑलमोस्ट प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. चला मग डबलेट्स आणि ट्रिपलेट झालंय. यावरचे 3 प्रश्न आपण सॉल्व्ह करूया छोट्याशा व्हिडिओमध्ये. छोटं छोटं नॉलेज आपल्याला तयार करायचं. चला क्वेश्चन नंबर पहिला बघा. 32 भागीला 243 कंसामध्ये दिलाय आणि त्याचा घात दिलाय 4/5. 4/5. आता जर जर तुम्हाला डबलेट्स आणि ट्रिपलेट्सच्या संख्यांचं नॉलेज असेल तर 32 ही डबलेटची संख्या आहे आणि 243 ही ट्रिपलेटची संख्या आहे. बघा आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं या डबलेट्स मध्ये बघा तुम्हाला 32 मिळतोय जो 2चा पाचवा पॉवर आहे आणि या ट्रिपलेट्स मध्ये तुम्हाला 243 पण मिळतोय जो 3चा पाचवा पॉवर आहे. दोन्ही पॉवर काय आहेत सारखे. 32 हा 2चा पाचवा पॉवर आहे, 243 हा 3चा पाचवा पॉवर आहे. म्हणजे 32 भागीला 43, 32 भागीला 43 ही जी संख्या आहे 32 भागीला 43 याला तुम्हाला या संख्येला तुम्हाला असं लिहिता येईल 32 हा 2चा पाचवा पॉवर, 32 हा 2चा पाचवा पॉवर आणि 243
हा 3चा 5वा पॉवर म्हणजे या दोघांचा पॉवर 2/3 2चा 5वा पॉवर 32 3चा 5वा पॉवर 243 या दोघांचा कंसाचा पॉवर तुम्हाला 5 लिहिते बघा 2चा 5वा पॉवर झालाय 32 आणि 3चा 5वा पॉवर झालाय 243 आणि मग ऑलरेडी या कंसाला त्याला पॉवर दिलाय 4/5 तर गुणीला करूया 4/5 गुणीला 4/5 आणि मग या पॉवर मध्ये तुम्हाला असं दिसतंय 5 आणि 5 गुणाकारामध्ये कट होतील म्हणजे तुमच्याकडे काय शिल्लक राहील हा 2/3 याचा पॉवर हा 5 कटलाय हा राहिला शिल्लक 4 आणि यांचा चौथा पॉवर घेणे बघा 2चा चौथा पॉवर 2चा चौथा पॉवर म्हणजे 16 भाग 3चा चौथा पॉवर 3चा चौथा पॉवर म्हणजे 81 3चा चौथा पॉवर 81 आता या क्वेश्चनला आपण सिम्प्लिफाय केलंय आणि फायनली आन्सर काढून टाकलेला आहे 16/81 तुमच्या प्रश्नाचे उत्तर 16/81 असायला पाहिजे ऑप्शन मध्ये मिळत असेल डेफिनेटली मिळेल तर 16/81 ऑप्शन नंबर सी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे डबलेट्स आणि ट्रिपलेट्स मी अगेन सांगतोय पुन्हा सांगतोय जर तुम्हाला डबलेट्स आणि ट्रिपलेट्स या संख्यांचं नॉलेज असेल तर असे प्रश्न सहज सॉल्व्ह होतील 32 आणि 243 हे डबलेट्स आणि ट्रिपलेट्सच्या संख्या आहेत 32 हा 2चा 5वा पॉवर आहे 243 हा 3चा 5वा पॉवर आहे म्हणून 2/3 आणि कॉमन पॉवर घेतला 5 त्यानुसार प्रश्नाचे उत्तर काढलंय चला सेम इथे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये बघा तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये तुम्हाला पॉवर दिसतंय डेसिमल पॉइंट मध्ये आणि फायनली इथे 32चा पॉवर एक्स दिलेला आहे आणि या एक्स ची किंमत तुम्हाला काढायची या एक्स ची किंमत जर काढायची असेल तर प्रत्येक ठिकाणी 32 सारखे तयार व्हायला पाहिजे म्हणजे 32 ला कट करता येईल आपल्याला हा नियम बोलतोय बरं का हा घातांकाचा नियम आणि घातांकाचा एक नियम असाही बोलताय जर घात सारखे असतील बघा हा 3.6 हा 3.6 आणि हा 3.6 दिसतोय हा 2.3 आहे हा वेगळा आहे बट 3.6 3.6 3.6 जर घात सारखा असेल तर त्यांचा प्रॉपर नंबर जे आहे त्यांचा गुणाकार करून घात सारखा घेता येतो हा नियम आहे घातांकाचा तर यांचा गुणाकार करू आणि त्यांचा पॉवर 3.6 घेता येईल आपल्याला बघा 2 गुणीला 4 8 8 गुणीला 4 32 तर यांचा केलाय गुणाकार 32 आणि हा 3.6 3.6 3.6 सारखा आहे म्हणून याचा पॉवर घेतला 3.6 गुणीला इकडे आहे 32चा पॉवर इथे दिलाय 2.3 बरोबर 32चा पॉवर तुम्हाला या एक्स ची किंमत काढायची आहे आणि पुन्हा एक रूल असा बोलतोय की जर प्रॉपर नंबर सारखे असतील आणि मध्ये बरोबरीचं चिन्ह असेल तर प्रॉपर नंबर कट केले जातात बघा 32 इथे पण आहे 32 इथे पण आहे 32 इथे पण आहे तर यांना कट केल्या जातात आणि जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची बेरीज केलं जातं आणि बरोबरीचं चिन्ह असेल तर बरोबरीचं चिन्ह इथे दिलं जातं इथे गुणाकाराचं चिन्ह आहे तर या घातांकाची केली जातं बेरीज म्हणजे एक्स ची किंमत या दोघांची बेरीज असायला पाहिजे एक्स ची किंमत या दोघांची बेरीज चला बेरीज करूया 6 अधिक 3 झाले 9 आणि डेसिमल पॉइंट आहे देऊन दिलाय 2 अधिक 3 झाले 5 म्हणजे एक्स ची किंमत तुमची यायला पाहिजे 5.9 असं ऑप्शन मध्ये मिळतं का तर यस मिळतंय ऑप्शन नंबर डी मध्ये घातांकाचे प्रश्न मुळातच अगदी खूप सोपे असतात पण तुम्हाला नियम माहिती असायला पाहिजे जर नियम माहिती नसतील तर मग हे कठीणच प्रश्न तयार होतील ते नियम माहिती असतील तुम्हाला सर्व तर घातांकाचे प्रश्न अगदी सोपे होतात चला क्वेश्चन नंबर सेकंड नंतर क्वेश्चन नंबर थर्ड ला बघूया क्वेश्चन नंबर तिसरा बघा आता एक्स आणि वाय या स्वरूपामध्ये तुम्हाला घात दिलेला आहे एक्स आणि वाय तर सर्वात आधी आपण प्रॉपर नंबर कट करून घेऊ आणि एक्स आणि वाय ची किंमत काढूया बघा हा 3चा पॉवर एक्स मायनस वाय इक्वल टू 27 27 हा ट्रिपलेट आहे म्हणजे याला तुम्हाला असं लिहिता येईल 3चा पॉवर एक्स मायनस वाय बरोबर 27 हा ट्रिपलेट म्हणजे 3चा तिसरा पॉवर आहे जिथे प्रॉपर नंबर 3 सारखे झाले याला हाकलून देऊ या मध्ये बरोबरीचं चिन्ह दिलं म्हणजे एक्स मायनस वाय बरोबर तुम्हाला मिळालंय 3 एक्स मायनस वाय बरोबर तुम्हाला काय मिळालंय 3 सेम व 3चा पॉवर एक्स प्लस वाय बरोबर 243 दिलेला आहे 3चा पॉवर एक्स प्लस वाय बरोबर हा 243 हा सुद्धा ट्रिपलेट्स मध्ये येतो 243 3चा 5वा पॉवर आहे 3चा कोणता पॉवर आहे तो 5वा पॉवर
3चा 5वा, जिथे प्रॉपर नंबर 3 सारखे झाले याला कट करून दिलंय, म्हणजे दुसरं समीकरण तुमचं तयार होतं x प्लस वाय बरोबर 5. आता दोन्ही ठिकाणी x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत, एकामध्ये x मायनस वाय आहे, दुसऱ्यामध्ये x प्लस वाय आणि सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला करता येतात, तर याला सायमल्टेनियसली मांडणी करू. पहिलं समीकरण आहे x मायनस वाय बरोबर 3, दुसरं समीकरण आहे x प्लस वाय बरोबर 5, आणि इथे तुम्हाला दिसत असेल ज्यांचे चिन्ह सारखे आहेत त्यांची करूया बेरीज, ज्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. वाय बघा, एक मायनस मध्ये एक प्लस मध्ये, म्हणजे वाय वाय कटला. एक्स प्लस एक्स म्हणजे 2x झाले बरोबर 3 अधिक 5 झालाय 8. या 2 ने याला भाग दिला तर x ची किंमत मिळेल 2x बरोबर 8 आहे, तर x बरोबर किती, तर 8 भागीला 2. 8 भागीला 2 म्हणजे काय असायला पाहिजे, x ची किंमत असायला पाहिजे 4. 4 ऑप्शन मध्ये मिळते, ऑप्शन नंबर डी हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. तुम्हाला प्रश्न कशाही स्वरूपात जरी विचारला असेल तरी तो तुम्हाला डील करता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताय तुम्ही, तर स्पर्धा परीक्षेचा एक एक प्रश्न एक एक गुण तयार करून तुम्हाला पूर्ण 100 गुण तयार करायचे असतात, राईट. तर हे घातांकाचे 3 महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला समजावून दिलेले आहेत, डबलेट्स आणि ट्रिपलेट्स या स्वरूपात. पण तुम्हाला गणिताचं संपूर्ण नॉलेज, गणित आणि बुद्धिमत्ताचं पाहिजे असेल संपूर्ण नॉलेज, तर प्ले स्टोर वरून, तुमच्या सर्वांकडे प्ले स्टोर असेलच, प्ले स्टोर वरून मिशन ऑफिसर्स MISSION मिशन ऑफिसर्स OFFICERS या नावाचं ऍप तुम्हाला इन्स्टॉल करता येईल. आणि या ऍप मध्ये संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता कुठल्याही परीक्षेचं, ती MPSC असो, ती सरळ सेवा भरती असो, ती पोलीस भरती असो, ती बँकिंग असो, ती रेल्वे असो किंवा SSC असो, या सर्व भरत्यांचे कंप्लीट गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ऍप मध्ये मिळेल. तर प्ले स्टोर वरून या मिशन ऑफिसर्स नावाच्या ऍपला डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि गणित आणि बुद्धिमत्ता याचं संपूर्ण नॉलेज घ्या. किंवा काही तक्रारी असतील तर तुम्हाला या नंबरवर 95522028 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमचे प्रश्न मला विचारता येतील. या नंबरला तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल, विशाल सर म्हणून तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल. तुमच्या कुठल्याही तक्रारी असतील, कुठलेही प्रश्न असतील, कुठल्याही शंका असतील, किंवा एखादं इक्वेशन तुमचं सॉल्व्ह होत नसेल, किंवा एखादा गणिताचा जर प्रश्न असेल, तुम्हाला या नंबरवर मला व्हॉट्सअप करून तुम्हाला विचारता येईल, राईट. तर मित्रांनो, ही जी छोटीशी माहिती दिली, ही घातांक या स्वरूपातील महत्वाचे 3 प्रश्न आपण घेतले आहेत. यापूर्वी पण 7-8 लेक्चर, छोटे छोटे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत महत्वाच्या प्रश्नाचे. हा सुद्धा महत्वाचा प्रश्नाचा हा लेक्चर किंवा हे छोटासा हा जो व्हिडिओ तयार केला आहे महत्वाच्या प्रश्नांवर तयार केलेला आहे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. आय होप तुम्हाला समजलं असेल, आणि तुम्हाला समजलं असेल किंवा आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि तुमचे जर काही कमेंट्स असतील तर कमेंट सुद्धा तुम्हाला करता येईल, त्याचं नेहमी स्वागत राहील. चला, नंतर पुन्हा आपण लवकरच पुन्हा नेक्स्ट सेशनला आपण भेट करूया. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.